आज आपण बनवणार आहोत हेल्दी मोमोज, जे की खूप हेल्दी असणार आहेत आणि डाएट कॉन्शियस लोकसुद्धा खाऊ शकणार आहेत. तर आपण पटकन साहित्य बघून घेऊया. इथे मी 4 प्रकारच्या भाज्या चिरलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मी कोबी, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा चिरलेला आहे, चॉप्ड केला आहे बारीक. इथे मी चटणीसाठी लसूण चॉप्ड घेतलेला आहे, अद्रक चॉप्ड आणि 7-8 हे काश्मीरी लाल मिरच्या. सो मी हे चटणीसाठी वापरणार आहेत आणि आपण आता पटकन क्विकमध्ये रेसिपी बघूयात. इथे मी गरम पाणी उकळत ठेवलं होतं. आता त्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची भिजत घालते, जेणेकरून पटकन ती आपल्याला वाटता येईल मिक्सरला. सो आपण चटणी बनवून घेऊयात. इथे मी हे साहित्य घेतले, टोमॅटो असे कापून घेतलेत, मधून स्लिट केला आणि इथे मी बटर घेतले, बटरचा यूज करणार आहे. आणि इथे मी गरम पाण्यात काश्मीरी लाल मिरची भिजत घातलेली. सो आपण चला पटकन चटणी बनवून घेऊयात मोमोजसाठी. मी इथे पॅन गरम करून घेतलेले. आता मी बटर्स टाकते. आपण एक एक करून टोमॅटो टाकूया सगळे. इथे मी काश्मीरी लाल मिरची आणि थोडासा लसूण टाकलेला आहे वर, आणि आता थोडंसं अद्रक ॲड करूया याच्यामध्ये आणि थोडंसं बारीक चॉप केलेलं लसूण. हे सगळं आपण एकत्र भाजून घेऊयात बटर आणि तेलामध्ये. चटणीसाठी घेतलेलं साहित्य मी छान भाजून घेतलेलं आणि त्याला आता मी काढले आणि थंड करून घेतलं. त्याला आपण बारीक वाटून घेऊयात. मी इथे बटर घेतले आणि आता आपण चटणी ह्याच्यामध्ये टाकूयात, जी वाटलेली चटणी आहे ती. उरलेलं लसूण बटरमध्ये टाकायचं आहे, व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे. लसूण छान भाजले. आता मी याच्यात चटणी टाकते ती वाटलेली. इथे मी बनवलेली चटणी रेडी झालेली आहे. आता थोडा एक्स्ट्रा फ्लेवर एन्हान्स करण्यासाठी मी इथे सॉसेस ॲड करते, जसं की सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि जे मिक्सरमध्ये राहिलेलं लेफ्ट ओव्हर चटणी आहे त्यात मी पाणी टाकून ढवळून घेतलेलं आहे आणि ते चटणीमध्ये टाकून त्याला मस्तपैकी एक ज्युसी फ्लेवर आणण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे सॉस आपला रेडी झालेला आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मैद्याचं पीठ न वापरता, न यूज करता आपण गव्हाचं पीठ इथे यूज करतो आणि त्याच्या छान पाऱ्या लाटायच्या गोल गोल आणि त्याच्यामध्ये स्टफ भरायचं. त्याच पॅनमध्ये आपण इथे पाणी गरम करायला ठेवतो, जेणेकरून आपण स्टीम देऊ शकू आपल्या मोमोजला. इथे आपण भाजी जी कापली होती, चॉप केली होती, ती आपण परतून घेतो थोडीशी बटरमध्ये आणि थोडा फ्लेवर एन्हान्स करायला मी ह्याच्यात पास्ता मसाला टाकला आणि थोडंसं मिरची टाकली, जेणेकरून ती टेस्ट लागेल आपल्याला. प्रॉपर ही भाजी आपल्याला छान भाजून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण हे सारण भरणार आहोत. ते मोमोज माझं बघा कसं झालं आहे. मी करंजी सारखं बनवलं आहे. मला ते डिझाईन येतच नाही, मी आता यूट्यूबला बघून शिकते. सो गाईज, इथे आम्ही अशा प्रकारे छान मोमोजला डिझाईन दिली. आता आम्ही स्टीम करायला ठेवतो. तुम्ही इथे बघू शकतात मोमोज स्टीम झालेले, वाफा निघतात त्याच्यातून लिटरली आणि एवढे टेम्पटिंग दिसतात. मला तर खूप एक्साइटमेंट आहे खायला. मी फर्स्ट टाईम माझ्या हाताने बनवलं, तुम्ही तिथे बघू शकतात. सो इथे टेस्टी मोमोज मस्तपैकी रेडी झालेले आहेत. खूप टेम्पटिंग दिसत आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मला की माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला.